मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स देतो किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 23,721 वरती. 23,721 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला. आणि काल आपण जसं ॲनालिसिस केलं होतं, आपण म्हटलं काय होतं की मार्केट आपलं वीक नाही आहे. जोपर्यंत प्राईसचं स्ट्रक्चर चेंज होत नाही तोपर्यंत मार्केट वीक नसतं. मार्केटमध्ये मोमेंटम कंटिन्यू बघा. कालच्या दिवशी पण क्लोजिंग मार्केटची चांगली आली होती. 23,500च्या वरतीच मार्केटने क्लोज दिलेला होता. आणि निफ्टीने पुन्हा आज एक ऑल टाईम हाय या ठिकाणी बनवलेला आहे. आपला नवीन एक लेवल पुन्हा आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळाली. तर ती लेवल कोणती होती ते आपण इथे बघूया. आता या कॅन्डलचा हाय आपल्याला समजेल किती होता. 23,754. 23,754 हा निफ्टीचा होता हाय. अजून एक गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी बोललेलं होतं की इथून पुढे मार्केटसाठी मोठा हडल जो असणार आहे 24,000चा, निफ्टी त्या लेवलपर्यंत जाऊ शकते. हा मोमेंटम या ठिकाणी कंटिन्यू राहू शकतो. जाईलच का असं पण नाही आहे, पण हे जे स्ट्रक्चर बनतं आहे त्यावरून निफ्टी 24,000पर्यंत जाऊ शकते. हे बघा, निफ्टीचा आजचा आहे 23,750 पर्यंत आहे. किती पॉईंट बाकी? 250 पॉईंट बाकी. 24,000 जाण्यासाठी फक्त 250 पॉईंट निफ्टीसाठी या ठिकाणी बाकी आहे. तर मार्केट थोडंसं गॅप ओपन होऊन या डिस्टन्सला कव्हर पण करू शकतं. म्हणजे डायरेक्ट 24,000च्या लेवल पण आपल्याला निफ्टीमध्ये या ठिकाणी मिळू शकतात. तर मार्केट वीक केव्हा असतं, स्ट्रॉंग केव्हा असतं, हेच तुम्हाला ओळखायचं आहे. असं कोणाच्या सांगण्यावरून जायचं नाही की मार्केट क्रॅश झालं, आजच्या दिवशी मार्केट 200 पॉईंटने खाली आलेलं आहे त्यामुळे मार्केट झालं क्रॅश, तुटलं मार्केट, उद्या निफ्टी 1000 पॉईंटने कोसळणार. या गोष्टींवरती अजिबात लक्ष ठेवायचं नाही. आपल्यासमोर काय चालतं आहे, आपण जे ॲनालिसिस करतोय ते बरोबर ठरतं आहे का, काय लॉजिक त्यामागचं, की मी म्हणतो मार्केट वीक नाही त्यामागचं लॉजिक काय, मार्केट स्ट्रॉंग आहे तर त्यामागचं लॉजिक काय, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यासाठी प्राईसची मोमेंट जी असते ना चार्टवरती होणारी, ती तुम्हाला ओळखता आली पाहिजे. त्यावरून मग मार्केटचा आपण ट्रेंड ओळखत असतो. मार्केटवरती जात आहे की खाली जात आहे. आणि निफ्टीला सपोर्ट करणारे स्टॉक जे असतात, खूप वेळेला मी HDFC बँकेचं नाव घेत असतो. HDFC बँक. तर काही दिवसांपासून HDFC बँक चालत नव्हती, पण मागचे 5-7 ट्रेडिंग सेशन जर तुम्ही बघितले ना, चांगल्या प्रकारचा मोमेंटम या स्टॉकमध्ये. आणि याचं सर्वात जास्त वेटेज निफ्टीमध्ये पण आहे. आपला निफ्टी 50 नावाचा इंडेक्स, त्यामध्ये पण सर्वात जास्त वेटेज. आणि बँक निफ्टीमध्ये पण सर्वात जास्त वेटेज या स्टॉकचं आहे HDFC बँकेचं. निफ्टीपेक्षा बँक निफ्टी इंडेक्स आपल्याला वरच्या लेवल दाखवतं आहे. चांगला मोमेंटम बँक निफ्टीमध्ये बनलेला आहे. एकाच दिवसाला बँक निफ्टी 800-900 पॉईंटने चालतं आहे वरती. हे चालण्याचं कारण काय, का इंडेक्स एवढा वरती जातो आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यामध्ये असलेले स्टॉक तुम्ही बघा. HDFC बँक झालं, त्यानंतर ॲक्सिस बँक झालं, त्यानंतर ICICI बँक झालं, त्यानंतर SBI, या सर्व स्टॉकवरती तुम्ही लक्ष ठेवायचं आहे. आज सर्व स्टॉक वरती होते आणि गेल्या काही दिवसांपासून यानं मोमेंटम खूप छान आहे त्या स्टॉकमध्ये. ॲक्सिसमध्ये पण बघा, ICICIमध्ये बघा आणि HDFCमध्ये पण बघा. जर त्यांचं वेटेज पण चांगलं आहे इंडेक्समध्ये, ते स्टॉक पण वरती जात आहे, तर इंडेक्स खाली येणार नाही. इंडेक्स आपल्याला वरच्याच लेवल दाखवेल. त्यामुळे त्या इंडेक्समध्ये असणारे स्टॉक जे असतात त्यांच्यामध्ये जर बाईंग येत असेल तर आपलं मार्केट वरती जात असतं. म्हणजे जो इंडेक्स असतो ना, तो इंडेक्स वरती जाणारच. ठीक आहे. तर HDFC बँकेचा चांगला सपोर्ट आहे निफ्टी 50साठी. रिलायन्सचा पण चांगला सपोर्ट आहे. बँकिंग पूर्ण पॉझिटिव्ह होतं आजच्या दिवशी, सर्वांचा सपोर्ट होता. त्यामुळे आपला निफ्टी 50 इंडेक्स पण वरतीच गेलेला आहे. निफ्टी बँक पण वरती गेला आणि निफ्टी 50 इंडेक्स पण वरती गेलेला आहे. हा मोमेंटम या ठिकाणी कंटिन्यू राहू शकतो. बाकी सपोर्ट तर मी तुम्हाला डेलीच सांगत असतो की 23,500 मार्केटसाठी एक सपोर्ट आहे, त्यानंतर 23,300चा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे, त्यानंतर 23,100 एक सपोर्ट आहे, 22,800 एक सपोर्ट आहे. ही डेली मी तुम्हाला सांगतच असतो या ठिकाणी. ठीक आहे. तर अशा गोष्टी असतात. मार्केटवरती यांचं ऑब्झर्वेशन करत चालायचं आणि मार्केटचा ट्रेंड आपण पकडायचा असतो. ठीक आहे. मग बाकीच्या गोष्टी जसं इंट्राडेमध्ये मार्केट कसं वरती जाणार आहे, कोणता रेजिस्टन्स ब्रेक केला की मार्केट वरती जातं, कोणतं सपोर्ट ब्रेक झालं म्हणजे मार्केट खाली जाणार, मार्केट केव्हा साईडवेज होत असतं, ती रेंज आपण कशी ओळखायची असते ते आपण तर लाईव्हवरती बघतच असतो. सकाळी जेव्हा 9:15 वाजता आपलं लाईव्ह स्ट्रीमिंग चालू होत असतं यूट्यूबवरती, त्या ठिकाणी आपण बघत असतो मग की मार्केट कसं साईडवेज होतं. आता मार्केटसाठी एक रेंज तयार होते. मार्केट ट्रेंडिंग केव्हा होत असतं, त्या रेंजला ब्रेक करेल, त्या ठिकाणी प्राईस थांबेल, तेव्हा मार्केट ट्रेंडिंग होत असतं. ते आपण सर्व सकाळी शिकत असतो. त्या गोष्टींचं डिस्कशन होतच असतं.
मग आतासाठी पुन्हा आपण लेवल बघूया महत्त्वाच्या. कोणत्या महत्त्वाच्या लेवल असणार, कोणते रेजिस्टन्स असणार आणि कोणते सपोर्ट असणार, त्यासाठी जाऊया आपण 5 मिनिटांमध्ये. तर मी निफ्टीचा 5 मिनिटांचा टाईम फ्रेम या ठिकाणी ओपन करतो. तर सकाळच्या वेळेला मार्केट थोडं पॉझिटिव्हमध्ये ओपन झालं, गॅपअप झालं होतं ओपन. आणि त्यानंतर इथे प्राईजची जी ॲक्टिव्हिटी व्हायची ही दिसतंय तुम्हाला सुरुवातीचा अर्धा तास. आपण काय म्हटलं होतं की प्रत्येक वेळेला प्राईज येते या लेवलला सपोर्ट घेते, इथे सपोर्ट घेते. हा सपोर्ट ब्रेक होत नाही, त्याच्या खाली प्राईज थांबत नाही, कंटिन्युएशन होत नाही. याचा अर्थ मार्केट त्याच्या खाली जात नाही आहे. आणि गेलं तरी आपल्यासाठी कोणता सपोर्ट असेल ती लेवल पण आपण म्हटलं होतो की 23,555 हा मार्केटसाठी असणार सपोर्ट. बरं, वरती गेल्यानंतर रेजिस्टन्स कोणता आहे मार्केटसाठी? ही एक लेवल आपण अगोदरच ड्रॉ केलेली होती, 23,611ची लेवल. ही मार्केटसाठी काय असणार आहे? रेजिस्टन्स. मार्केट त्याच्यावरती पण गेलं नाही. मग याचा अर्थ काय झाला? मार्केटसाठी खाली एक सपोर्ट आहे, वरती एक रेजिस्टन्स आहे. मार्केटमध्ये इथे काय बनते? एक रेंज बनते, छोटीशी रेंज, जास्त मोठी पण नाही आहे, छोटी रेंज बनते. मार्केट त्या रेंजमध्ये थांबू शकतं, म्हणजेच काय? साईडवेज होऊ शकतं. तर इथं हा सिनारिओ बघा तुम्हाला पूर्ण वेळ मार्केट इथे साईडवेज दिसणार. हा एक झोन बघा, प्रत्येक वेळेला तिथं रिजेक्शन यायचं बघा. इथे येतं सपोर्ट ब्रेक करायचं, कंटिन्युएशन होत नव्हतं. म्हणजे ट्रेंड समजलं ना तुम्हाला? ट्रेंड केव्हा समजेल आपल्याला? जेव्हा एक सपोर्ट ब्रेक होऊन मार्केट कंटिन्युअसली खाली जायला लागेल किंवा एक रेजिस्टन्स ब्रेक झाल्यानंतर मार्केट कंटिन्युअसली वरती जायला लागेल, तेव्हा मार्केटचा ट्रेंड आपल्याला समजेल. जोपर्यंत त्याच्या बाहेर जात नाही मार्केट रेंज बाउंड, मार्केट साईडवेज असतं. मग तशाच प्रकारची ॲक्टिव्हिटी होती. मार्केट पुन्हा इथे सपोर्ट घ्यायचं, वरती जायचं, इथे रेजिस्टन्स घ्यायचं, पुन्हा आलं, हा सपोर्ट ब्रेक केला पण कंटिन्युएशन नाही झालं. कंटिन्युएशन म्हणजे कसं? मार्केटने सपोर्ट ब्रेक केला समजा, रिटेस्ट केलं आणि कंटिन्युएशन झालं तशा पद्धतीने, किंवा एकाच फ्लोमध्ये खाली गेलं. तशी ॲक्टिव्हिटी झालीच नाही इथे. बघा बहुतेक वेळेला काही जण फसतात इथे, जे इंट्राडेमध्ये काम करत असतात ना, ऑप्शन ट्रेडिंग करतात, ते काय म्हणतात की मार्केट आलेलं आहे खाली, आता सपोर्ट ब्रेक झालेला आहे, मोठी कॅन्डल बनलेली, म्हणजे आता ते खालीच जाणार. ते काय करतात इथे? पुट बाय करून ठेवतात. पुट बाय केला, ते विचार पण करत नाही की मी जर इथे पुट बाय करतोय ताबडतोब एक सपोर्ट पण येतोय खाली, ते पण बघत नाही. ते अंदाजे एंट्री रँडम, सपोर्ट ब्रेक झाला, मला पुट बाय करायचा, पण मार्केट इथून पुन्हा रिव्हर्स होऊन जातं. आता ज्या ठिकाणी त्यांनी एंट्री घेतलेली असते त्याच्या खालीच मार्केट जात नाही, तर त्यांना प्रॉफिट कसं मिळणार? मिळू शकत नाही, त्यांना लॉस होत असतो, स्टॉप लॉस त्यांचे हिट होतात. इथे बघा काय झालं, मग मार्केट इथून रिव्हर्स झालं, पुन्हा आलं, इथे टेस्ट केलं आणि इथून कंटिन्युएशन झालं. नंतर ही जी मोठी कॅन्डल दिसते तुम्हाला, या कॅन्डलने इथे या रेंजचा ब्रेकआउट दिलेला होता आणि तो पण स्ट्रॉंग ब्रेकआउट होता. 23,611ची लेवल, या रेजिस्टन्सला इथे मार्केटने ब्रेक केलेलं होतं आणि एकाच फ्लोमध्ये इथून वरती पण गेलं. म्हणजे ही कॅन्डल बघा, ही कॅन्डल बघा आणि ही कॅन्डल बघा, या 3 कॅन्डलमध्ये मार्केट या रेंजच्या बाहेर निघून गेलेलं होतं. म्हणजे ही रेंज या ठिकाणी ब्रेक झाली. ही जी रेंज आपण म्हणत होतो इथे मार्केट सपोर्ट घ्यायचं, या ठिकाणी ही जी रेंज होती, या रेंजचा ब्रेकआउट इथे मिळालेला होता, ह्याच्या बाहेर गेलेलं होतं मार्केट. मग मार्केट जेव्हा एका रेंजच्या बाहेर जाणार त्या ठिकाणी मार्केट काय होणार? ट्रेंडिंग. त्या ठिकाणी मार्केट होत असतं ट्रेंडिंग, एका ट्रेंडला पकडून चालतं. मग मार्केट या ठिकाणी अप ट्रेंडमध्ये जात होतं. आता अप ट्रेंडमध्ये काय ॲक्टिव्हिटी होत असते? प्राईजचं फॉर्मेशन कसं होतं असतं या ठिकाणी? हायर आहे, हायर लोचं. तसं दिसतंय का फॉर्मेशन? बघा बरं, दिसतंय परफेक्टली की मार्केट जात आहे पुन्हा इथून वरती, एका फ्लोमध्ये गेलं पण वरती. पुन्हा जी लेवल आपण ड्रॉ केलेली होती 23,667, ही लेवल कोणती? पहिला निफ्टीचा ऑल टाईम हाय, जो पहिल्या वेळेला बनलेला होता. तिथंही थोडंसं रिजेक्शन आलेलं होतं, पण प्राईस पुन्हा इथून वरती गेली, म्हणजे ब्रेकआउट दिला, पुन्हा रिटेस्ट केलं आणि पुन्हा या ठिकाणी काय झालं? मग कंटिन्युएशन. अशा पद्धतीचं काय झालं? इथे कंटिन्युएशन झालेलं होतं, म्हणजे इथून निफ्टी वरतीच जात होते. हे जे पुलबॅक यायचे या ठिकाणी एक झोन दिसेल तुम्हाला, थोडं स्लो झालं मार्केट इथे. आता कंटिन्युअसली काय अशा मोठमोठ्या कॅन्डल बनवत जाणार नाही, मार्केट थोडं स्लो पण होत असतं. पण स्ट्रक्चर जर बघितलं पॉझिटिव्ह, अप ट्रेंड, त्याला आपण अप ट्रेंड म्हणू शकतो. का म्हणू शकतो? प्राईज आपल्या प्रिव्हियस लोला ब्रेक करत नव्हती. हे जे लो बनायचे या लोला मार्केट इथं ब्रेक करत नव्हतं, हायला ब्रेक करायचं मात्र. हे बघा प्रत्येक वेळेला हाय ब्रेक व्हायचे. इथे समजेल हे प्राईजचं स्ट्रक्चर पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, कशा पद्धतीचं बनतं आहे. अशा पद्धतीने एक चॅनल इथे तयार झालेलं होतं बघा, अशा पद्धतीने. हे स्ट्रक्चर काय? बुलिश असतं स्ट्रक्चर, कंटिन्युएशन, प्राईजचं कंटिन्युएशन आपण याला म्हणत असतो. नंतर बघा कंटिन्युअसली निफ्टीवरती गेली, या रेजिस्टन्सचा पण ब्रेकआउट दिला आणि एक नवीन ऑल टाईम हाय बनवला, जो मी तुम्हाला अगोदरच सांगितला 23,754. हा एक नवीन ऑल टाईम हाय निफ्टीने या ठिकाणी बनवलेला होता.
मग आता हे कंटिन्युएशन इथे होऊ शकतं का? होऊ शकतं परफेक्ट. कशा पद्धतीने होऊ शकतं? आजचा डे हाय मार्केटने जर ब्रेक केला तर हा मोमेंटम इथे कंटिन्यू होऊ शकतो. आजचा डे हाय म्हणजे मार्केट समजा इथे फ्लॅट ओपन होते समजा, आता इथे आपल्याला हा झोन दिसणार बघा, मोमेंटम कंटिन्यू होता पण थोडंसं स्लो झालेलं होतं मार्केट जर फ्लॅट ओपन झाला आणि मार्केटने आजचा हाय जर ब्रेक केला 23,754 हा एक रेजिस्टन्स असणार आहे, याला जर ब्रेक केलं तर मार्केट इथून कंटिन्युअसली वरती जाऊ शकतं. रेजिस्टन्सवरती प्राईसची काय ॲक्टिव्हिटी होते हे बघता आलं पाहिजे तुम्हाला. माझा स्टॉप लॉस कोणी इंट्राडे करत असेल, मी स्टॉप लॉस कोणत्या ठिकाणी लावला पाहिजे, मला स्टॉप लॉसचा एरिया सापडतोय का जिथे माझे रिस्क कमी बनते आणि रिवॉर्ड जास्त मिळतो. आता इथून वरती निफ्टी गेली, रेजिस्टन्स कोणताच नाही आहे. समजलं ना? मार्केटसाठी रेजिस्टन्स कोणताच नाही. रेजिस्टन्स एकच असणार आहे की फ्लॅट ओपन झालं तर आजचा डे हाय हाच मार्केटसाठी रेजिस्टन्स असणार, वरती कोणताच नाही आहे. एक सायकोलॉजिकल लेवल तुम्हाला म्हटलं आहे फक्त, कोणती? 24,000ची एक सायकोलॉजिकल लेवल ती ते रेजिस्टन्सचं काम करेल. नाहीतर लेवलनुसार जर बघितलं ना आपल्याजवळ कोणताही रेजिस्टन्स नाही आहे. कोणत्याही लेवल मार्केट या ठिकाणी आपल्याला दाखवू शकतं, वरती जाऊ शकतं ते कंटिन्युअसली. समजलं? इथून ट्रेंड मूव्ह मार्केटमध्ये मिळू शकतो. म्हणजे हे जे प्राईसचं स्ट्रक्चर आपलं बनत होतं याचं हे कंटिन्युएशन होऊ शकतं. प्राईस पुन्हा या लेवलच्या खाली जाणार नाही. कोणती? 23,704. हा पण मार्केटसाठी काय असणार आहे? सपोर्ट आहे. समजा फ्लॅट ओपन झालं, सुरुवातीला फ्लॅट ओपन झालं आहे समजा, हा एक काय असणार आहे? सपोर्ट. 23,704चा हा काय असणार आहे? सपोर्ट असणार आहे. 23,700 पण तुम्ही पकडू शकतात, एक राऊंड फिगर. मार्केट इथं ओपन झालं समजा आणि सुरुवातीलाच 5-10 मिनिटांमध्ये खाली आलं, इथे काही वेळेला पहिल्याच कॅन्डलमध्ये येत असतं, तर ही लेवल मार्केटसाठी काय बनेल ना? सपोर्ट. इथे मार्केटने बाउन्स घ्यायला पाहिजे, कंटिन्युएशन करायचं असेल. बहुतेक वेळेला घेता पण ते बघा, पहिली कॅन्डल रेड बनवतं, इथे कॅन्डलला शॅडो बनून जात असते, लॉंग शॅडो बनते. कशा पद्धतीची तुम्हाला सांगतो, हे स्ट्रक्चर बनताना दिसतं आपल्याला, आपण लक्ष ठेवायचं फक्त त्यावरती. अशा पद्धतीची काही वेळेला शॅडो बनत असते. इथं मार्केट रिव्हर्स होतं, पुन्हा वरती जाण्याचा प्रयत्न करतं, काही वेळेला इथे पण रिजेक्शन येत असतं बघा, अशी कॅन्डल इथे पण बनून जात असते. कारण की हा डे हायचा असतो ना, तो पण एक रेजिस्टन्सचं काम करत असतो. इथे रिजेक्शन आलं पण बाईंगचं प्रेशर जास्त असेल तर मार्केट इथं ब्रेकआउट देऊन टाकतं. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर असं तयार होताना दिसतं. म्हणजे प्राईजने काय केलं मग, इथे सपोर्ट घेतला, हा जो रेजिस्टन्स असतो ना हा नंतर इथे सपोर्टचं काम करतो. मग मार्केट अशा पद्धतीने वरती जात असतं, बरोबर बाउन्स घेतं आणि आपल्या ट्रेंडला पुन्हा इथे कंटिन्यू करणार. अशा पद्धतीने मार्केटमध्ये विकनेस केव्हा येणार? जेव्हा हे महत्त्वाचे सपोर्ट ब्रेक होणार. वरती न जाता मार्केट समजा इथून खाली आलं, इथे फ्लॅट ओपन झालेले समजा आणि खाली आलं त्याच फ्लोमध्ये आणि या सपोर्टला पण ब्रेक करून टाकलं मार्केटने, आणि इथे जेव्हा अशी निगेटिव्ह प्राइजेक्शन बनायला लागते ना, म्हणजे महत्त्वाचे सपोर्ट जेव्हा ब्रेक होत असतात तेव्हा मार्केटमध्ये विकनेस येते. इंट्राडेमध्ये या ठिकाणी मार्केटचा ट्रेंड जो असतो ना तो निगेटिव्ह असतो. मग इथं मार्केट जात असतं डाऊन ट्रेंडमध्ये, इथं मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये जातं. हे स्ट्रक्चर तुम्हाला इथे समजेलच. म्हणजे जेव्हा हे सपोर्ट ब्रेक होणार त्याच्या खाली मार्केट थांबायला लागणार तेव्हा मार्केटचं स्ट्रक्चर इंट्राडेसाठी निगेटिव्ह होणार. कारण की हा चार्ट जो बघतोय ना आपण 5 मिनिटांसाठी, एका दिवसासाठी मार्केट निगेटिव्ह होऊ शकतं. ओव्हरऑल स्ट्रक्चर पॉझिटिव्ह मार्केटचं ते काही निगेटिव्ह नाही आहे. म्हणजे 23,704 हा सपोर्ट ब्रेक होईल तेव्हा मार्केट वीक. त्यानंतर पुन्हा एक हर्डल असेल 23,667. त्यानंतरचा सपोर्ट जो असेल 23,611. जेव्हा मार्केट ह्या सपोर्टला ब्रेक करून खाली ट्रेड करायला लागेल तेव्हा आपण म्हणू शकतो की निफ्टी आता वीक झालेली इंट्राडेसाठी. तिचं स्ट्रक्चर या ठिकाणी खराब आहे. बघायचं असतं मग आपण की काय होतं आहे त्या ठिकाणी प्राईसची ॲक्टिव्हिटी. असं नाही की अंदाजे कोणत्या ठिकाणी ट्रेड घ्यायचा, लॉजिक असलं पाहिजे. जो पण ट्रेड घेतात ना तुम्ही लॉजिकनुसार घेतला पाहिजे. का मी या ठिकाणी जायचं निगेटिव्ह, का मी पुट बाय करायचा, कशासाठी मी कॉल बाय करायचा, हे लॉजिक तुमच्याजवळ असलंच पाहिजे. त्यासाठी त्यासाठी मार्केटमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स असतात ते तुम्हाला ओळखता आले पाहिजे. सप्लाय डिमांड झोन ओळखता आला पाहिजे. मार्केटचा ट्रेंड असतो तो तुम्हाला ओळखता आला पाहिजे. त्यानुसार मग तुम्ही काम करायचं असतं. समजलं? आणि जेव्हा आपण काम कराल म्हणजे तुम्ही इक्विटीमध्ये काम करा, तुम्ही ऑप्शनमध्ये काम करा, स्टॉप लॉस लावत चला, मनात स्टॉप लॉस पकडूच नका, खूप मोठे नुकसान तुमचं होईल. आणि ऑप्शन सेगमेंट असं असतं ना, यामध्ये जाऊच नका, ऑप्शन ट्रेडिंग करू नका, सरळ इक्विटीला पकडा. इक्विटीमध्ये स्विंग ट्रेडिंग करत चला. इक्विटी म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांचे स्टॉक बाय करणं. काही जणांना वाटतं की स्विंग ट्रेडिंग करणं म्हणजे ऑप्शनमध्येच करणं, एखादा ऑप्शन बाय करून ठेवायचा आणि हप्ताभर त्याला होल्ड करायचं. ते नाही, ते म्हणत नाही मी. इक्विटी
स्टॉक ऑप्शनमध्ये पण जायचं नाही आहे. बहुतेक जण म्हणतात की स्टॉक ऑप्शन बेस्ट असतं का, मग ऑप्शनच चांगलं नाही आहे. समजलं ना. मग ते स्टॉक ऑप्शन असू द्या किंवा इंडेक्स ऑप्शन असू द्या, त्याकडे जाऊच नका, सरळ इक्विटीमध्ये काम करत चला. आणि हे जे ॲनालिसिस करत असतो मी इंडेक्सचं, हे आपलं मार्केट आहे. आपलं मार्केट म्हटलं की निफ्टी 50 आणि सेन्सेक्स हे आपले काय झाले, महत्त्वाचे निर्देशांक झाले. जर निफ्टी 50 इंडेक्सवरती जातो याचा अर्थ आपलं मार्केट वरती जातं आहे. निफ्टी 50 खाली येत असेल, आपलं मार्केट खाली येतं आहे. निफ्टी 50ला आपण ट्रॅक करत असतो, बरोबर ना. मग त्यासाठी हे ॲनालिसिसचे व्हिडिओ मी दररोज घेऊन येतो, डेली ॲनालिसिसचे. आणि त्यावरती पण फक्त एकच उद्देश माझा की तुमची टेक्निकलवरती मजबूत पकड बनावी, टेक्निकल तुम्हाला व्यवस्थित समजावं, त्यासाठीच मी हे व्हिडिओ बनवत असतो. समजलं ना. तर ह्या गोष्टी प्रत्येकाने लक्षात ठेवायच्या आहे. तर माझ्या मते सर्वांना या ठिकाणी महत्त्वाचे लेवल समजलेले असतील निफ्टीमध्ये. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.